मेहता का उल्टा चष्मा. किती वजन आहे ना या पतंगाला. हो आणि मस्त आहे. चमकते एकदम. बघू बघू. हा खूपच छान आहे. ह्याच्यात जेव्हा हवा भरते ना वरती तेव्हा अजून वजनदार होतो. तर हा झाला ढाल. आणि आता हा पतंग, ह्याला म्हणतात चौकट. सगळ्यात चपळ पतंग आहे हा. ह्याला ओढायचं असेल तर ओढा, ढील द्यायचं असेल तर ढील द्या. चौकट म्हणजे ते पत्त्यात असतात ना, ते कलर असतात ना, किलवर बदाम चौकट, तो चौकट. बघा ना, आकार पण अगदी तसाच आहे. वाव, दॅट्स रिअली इंटरेस्टिंग. दाखवा हा, जरा. बघा बघा बघा. ह्याचा शेपही वेगळा आहे, थोडा बाकी अच्छा. सगळ्या पतंगापेक्षा थोडा असा. आता हा पतंग बघा. तुम्ही म्हणाल हे काय, एकदम पांढरा पतंग, काही डिझाईन नाही, काही नाही. त्याच्या मागे एक कारण आहे. हा पतंग रात्री उडवण्यासाठी आहे. कारण काय आहे, हा पतंग जेव्हा उडवतात तेव्हा ह्याच्या मांज्यासोबत हे असे छोटे छोटे हे कंदील आणि फुगे ते सगळं लावून ह्याच्या सोबत उडवू शकतो. ओह वंडरफुल. हा पतंग खूप एकदम स्थिर राहतो. त्याच्यामुळे हा पांढरा पतंग रात्री उडवण्यासाठी. इथे सगळ्या प्रकारचे पतंग आहेत. शेपटीचे पतंग आहेत, छोटे पतंग आहेत, मोठे पतंग आहेत, सर्व प्रकारचे पतंग आहेत. Well, thank you so much, Jetaji, for all this information. अरे अरे वा, पतंगांची इतकी वेगवेगळी नावं असतात हे तर मला माहितच नव्हतं. अच्छा, आणखी एक गोष्ट, हे जे सगळे वेगवेगळे पतंग आहेत ना, ते आपल्या नावाप्रमाणे आपला गुण तेव्हाच दाखवतात जेव्हा या सर्व पतंगांची कन्नी जी असते ना, ती जर बरोबर बांधली असेल. अच्छा, जेठा भाऊ प्लीज कन्नी बांधणं शिकवा. मी इतकी वर्ष पतंग उडवते पण मला कन्नी बांधायला येतच नाही. मी पण नेहमी स्ट्रगल करते. अब काय चिंता नाही कोमल बाबी, किती लोक असे आहेत की ज्यांना आजही कन्नी बांधायला येत नाही, म्हणजे किती वर्ष पतंग उडवतायत पण कन्नी नाही बांधता येत. काय चिंता नाही, आज मी सर्वांना कन्नी कशी बांधतात ते थोडस शिकवतो. यांची कन्नी झाली परफेक्ट. क्या बात है. अगेन जेठाजी, थँक यू सो मच. अरे चला, मला असं वाटतं की आता थेअरी खूप झाली, आता प्रॅक्टिकल करूयात. हा, चला ना चला ना. जेठालालने ज्या हिशोबाने पतंगाची नावं सांगितली ना, त्यानुसार पतंग काम करतात की नाही ते बघूया आपण. जरूर जरूर बघा. हा काकाजी, चला चला. काय बोली, मजा आली की नाही? थँक यू सो मच जेठाजी. आज आम्हाला पतंग उडवण्याबद्दल खूप काही समजलं आणि किती मजा आली, हो ना? थँक्यू बबिताजी. अच्छा जेठाजी, तुम्ही पतंगांबद्दल इतकं काही सांगितलं, तर आता जरा सरप्राईज बद्दलही सांगा ना प्लीज. हा जेठालाल सांगा, सांग सांग सांग. हा जड्या सांग ना बाबा. प्लीज सांगा ना. आम्ही कधीपासून विचार करतोय की कुठे घेऊन जाणार आहेत, कुठे घेऊन जाणार आहेत. सांगा ना प्लीज. हा जेठा भाऊ, प्लीज काहीतरी सांगा ना. हा जेठा भाऊ, आता सस्पेन्स खूपच झालं, आता सांगून टाका ना. ओके ओके, चला चला, ठीक आहे. अरे बा मस्त. तुम्ही सर्वजण इतकं विचारताय तर मी सरप्राईजचा एक छोटासा हिस्सा सांगून टाकतो. आणि तो हा आहे की यावेळी आपण संक्रांत गोकुळधाम सोसायटीमध्ये साजरी नाही करणार. संक्रांत साजरी करायला आपण सगळे मुंबईच्या बाहेर जाणार आहोत.
अरे वा मुंबईच्या बाहेर? अच्छा, आलं माझ्या लक्षात. काय 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 आपण सगळे संक्रांत साजरी करायला अहमदाबादला जाणार आहोत दया वहिनींसोबत आणि त्यांना परत पण आणणार आहोत, हो ना? बिलकुल नाही. हे तर मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगतोय की हे सरप्राईज तर नाहीच आहे. काय सामी उत्तरायणात आम्ही लोक असं चांगलं काम नाही करत बबिताजी. हा, म्हणजे उत्तरायण असं जवळ येत असतं ना तर त्याच्या आधी कोणतेही शुभ कार्य आम्ही करत नाही. हा जेठ्या बरोबर बोलतो. दुसरं काही असू शकतं, हे सरप्राईज नाही असू शकत. नाही होऊ शकत आणि नाहीच आहे. म्हणजे आपण सगळे अहमदाबादला तर नाही जात आहोत. अरे पण मग कुठे चाललोय जेठालाल? कधी चाललोय? आणि मुंबईच्या बाहेर चाललोय तर किती दिवसांसाठी चाललोय? सामान तर घ्यावं लागेल ना, तयारी करावी लागेल. हो, आणि तिथे जाऊन खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे ते समजलं तर आम्ही पुढची तयारी करू ना. ओके ओके ओके. तयारी येण्या जाण्याची, तिथे राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी कधीच झाली. तुम्ही लोक एवढं करा की 2 दिवसांचं सामान जोडीला घेऊन या आणि काही गरम कपडे घेऊन या. अच्छा. आणि हो, उद्या सकाळी 4 वाजता रेडी होऊन सोसायटी कंपाऊंड मध्ये सगळे या. उद्या सकाळी 4 वाजता? हो, सकाळी 4 वाजता. पक्क उद्या सकाळी 4 वाजता जेठालाल? अरे भाऊ, परत परत काय विचारते? नाही, आम्ही लोक तर रेडी होऊन 4 वाजता येऊन जाऊ कंपाऊंड मध्ये. पण तू हे सगळं करू शकशील? हे सगळं म्हणजे? नाही म्हणजे सकाळी 3 वाजता उठायचं, आंघोळ पांघोळ पूजा करून रेडी होऊन कंपाऊंडला यायचा, हे सगळं. अरे भाऊ, सरप्राईज माझा आहे तर मला उठून यावंच लागेल ना. हा, उठावंच लागेल. अरे भाऊ, मला म्हणायचंय सकाळी 4 वाजता सगळ्यात पहिला मी इथे रेडी असणार. तू एक काम कर भाऊ, या सगळ्याच्या सूचना आहेत ना तर नोटीस बोर्डवर लिहून टाक. म्हणजे सगळ्यांना नीट समजेल की उद्या सकाळी 4 वाजता रेडी होऊन आपल्याला सोसायटी कंपाऊंड मध्ये यायचंय. हा, ही चांगली आयडिया. आता लिहून काढ. इस संक्रांत पर सोसाइटी के माननीय सदस्य श्री जेठालाल चंपकलाल गड़ा सभी को एक जबरदस्त सरप्राइज देने वाले हैं। सरप्राइज के लिए वो सभी को 2 दिन मुंबई के बाहर ले जाने वाले हैं। सभी से निवेदन है कि कल सुबह ठीक 4 बजे निम्नलिखित सामान लेकर कंपाउंड में उपस्थित रहे। ठंड के लिए गर्म कपड़े, ब नाश्ता, क गॉगल, सनस्क्रीन एक्सेट्रा। करेक्ट। झालं बाबा एकदाच पॅकिंग. माधवी, हा अंगठ्या काढून ठेवा लॉकर मध्ये, नाही तर काय ट्रॅव्हलिंग मध्ये काय अगं ये मी अंगठा नाही दाखवत आहे, मी सांगतोय की जेठानी सगळ्यांना 4 वाजता रेडी राहायला सांगितलंय. 4 वाजता म्हणजे सगळे रेडी होतील टाइम टू टाइम. मला तर टेन्शन येतंय बाबा. अहो, तुम्हाला 8 वाजता असं म्हटलं असतं ना तरी टेन्शन आलं असतं. झोपा आता. अरे काय झोपा आता. माधवी जेठालाल आयोजन करतोय आणि त्याच्या नियोजनावर मला जराही विश्वास नाहीये म्हणून टेन्शन येते मला. पण मला पूर्ण विश्वास आहे. जेठा भाऊ आयोजन करतायत ना, मग ते चांगलंच होणार. काय उगाचच टेन्शन घेत असता तुम्ही. चला झोपा, सकाळी लवकर उठायचं. काही पडलेलंच नाहीये. अय्यर, कोणते सनग्लासेस चांगले वाटतायत? अय्यर, कोणते सनग्लास चांगले वाटतायत? अरे बबिता, यू लुक ब्युटिफुल इन ऑल ऑफ देम. थँक्यू सो मच. अरे तुझ्यावर तर सगळं काही चांगलं दिसतं. थँक्यू. बबिता, मला एक टेन्शन आहे कोणतं टेन्शन? की तुझी तयारी वेस्ट नको व्हायला. का वेस्ट का जाईल? कारण मला डाळीत काहीतरी काळं दिसतंय. व्हॉट यू मीन बाय दॅट? बबिता, मला असा डाऊट आहे की जेठालाल असंच फेकतोय. कम ऑन अय्यर. बबिता, हे सरप्राईज विरप्राईज काही नाहीये. सकाळी जेठालाल म्हणेल की सोसायटीतच पतंग उडवूयात. मी तर गंमत करत होतो. असं काहीच नाही होणार अय्यर. इनफॅक्ट मला नाही वाटत की जेठाजी अशी गंमत करतील. पण बबिता, असं पण होऊ शकतं ना की जेठालालनी सरप्राईजची गोष्ट अशीच बोलून टाकली असेल आणि आता बोलून फसला असेल. नाही अय्यर, असं काहीच होणार नाहीये. इनफॅक्ट
इनफॅक्ट मला वाटतं की त्यांचं सरप्राईज ना खूपच मजेशीर आणि धमाकेदार असणार आहे. लेट्स होप सो. अच्छा, आता ते सगळं सोड आणि मला हे सांग की मी कोणते अरे घालू? बबिता, तू दुनियातल्या कोणत्याही वस्तूत चांगली वाटतेस. थँक्यू सो मच. मग तर हे तिन्ही घेते, ठीक आहे? ह्याचे कवर. बबिता, मला तर डाऊट आहे की जेठालालने जरूर काही गडबड केली असेल आणि कदाचित तुझं हे पूर्ण पॅकिंग वेस्ट होऊन जाईल. तुला काय वाटतं की जेठाबाई काय सरप्राईज देणार आहेत? ओय सोनिये, ओय जेठाप्रल्हादचे सरप्राईज द्यायचं असेल ते वेळ आल्यावर तो देऊन टाकेल. तू एवढा काय विचार करतेस यार? रोशन, मनात प्रश्न तर येणारच ना. पेशन्स कुठून आणू? पत्ता तर लागायला पाहिजे. काय होणार आहे? ऐक रोशन, बोल रोशन. ओय माझ्या हृदयात तर प्रश्न नाहीये. ओय दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात जरी गेलो, माझी रोशन डार्लिंग, गोगी पुत्तर आणि माझ्या यार दोस्तांची साथ असेल आणि डोक्यावर रबजींचा हात असेल, ओय दुनिया तर तशीच चांगली होऊन जाते. आयुष्य सुंदर होऊन जातं. टकाटक टकाटक, मजाही मजा. बात तर तारी तद्दन साचीच आहे रोशन. जेठाबाई कुठे पण घेऊन जाऊ दे, आपण सगळे एकत्र असलो ना तर किती मज्जा येईल ना. तेच तर मीही म्हणतोय. इतका विचार करून डोक्यावर का लोड घ्यायचा? ओय चिलकर आणि ए, चल हवे जॅकेट घेऊन ये ना बाबा. अरे हंस, माझी मदत कर ना. एक मिनिट. कोमल, मी बघायचं विसरलो. तू ते तिळाचे लाडू ठेवलेस ना? हो, आणि ते चुरमुऱ्याचे लाडू ऑफकोर्स. आणि ती शेंगदाण्याची चिकी. हो हंस, मी तुझ्या सगळ्या फेवरेट वस्तू ठेवल्यात. मला माहिती आहे यांच्याशिवाय तुला पतंग उडवायला मजा नाही येणार. थँक्यू सो मच कोमल. तसं मला माहिती तर होतं, पण ते मी असंच कन्फर्म करत होतो. अच्छा, कन्फर्म करत होतास. कसे ना हंस, जर कन्फर्म करायचं असेल तर जेठाबाईकडून कन्फर्म कर की आपण जिथे चाललोय तिथे चांगला असा पतंग उडवायला मिळेल ना. अगं कोमल, त्यात कन्फर्म असं काय करायचंय? जेठा भाऊ आपल्याला बोललाय ना की आपण जिथे चाललोय तिथे चांगली मकर संक्रांत साजरी करू आणि तिथे काही जबरदस्त सरप्राईज पण आहे. हो, ते तर आहेच, पण काहीतरी आयडिया मिळाली पाहिजे ना की आपण चाललोय कुठे. कोमल, आपण सकाळी 4 वाजता पतंग, मांजा आणि सगळा नाश्ता घेऊन रेडी राहूया. जे काही होईल आपोआप कळेलच ना. पण तू ना आपल्या मेन कामावर जरा लक्ष ठेव. हा सगळा नाश्ता चांगला पॅक करून घे. आणि हा, ते मेडिकल किट पण जरा ठेवून दे. आणि काही नाही, थँक्यू. ठीक आहे, मी जाते आता. हा बोल भिडे. हा जेठालाल, सॉरी इतक्या रात्री फोन केला मी हे विचारायला फोन केला होता की उद्या आपण जे सगळे चाललोय मुंबईच्या बाहेर, ते बसनी चाललोय की ट्रेननी? अरे कशाने पण जाणार आहोत, तुला काय करायचंय? अरे असं कसं? मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. जे काही आयोजन केलंय त्याच्यात सोसायटीच्या कुठल्याही सदस्याला अडचण नको व्हायला हे बघणं माझी जबाबदारी आहे. अरे सगळं आयोजन एकदम फर्स्ट क्लास आहे. चल तुला सांगून टाकतो, आपण सर्व बसनी चाललोय. बस. हा आणि बस ड्रायव्हरला तुझा नंबर पण दिलाय. बस. हा आता अजून कुठला प्रश्न नको विचारू. हा बस. बर ठीक आहे. चल, शुभरात्री. हो शुभरात्री.